बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामधील दरी आणखी वाढताना दिसत आहे। एकमेकांचे बॅनर फाडण्यापासून ते एकमेकांच्या बॅनरवरती काळे फासण्याचे प्रकार सध्या वाढत असल्याचे दिसत आहे। केस तालुक्यातील चिंचोली माळी या गावामध्ये एका समाजकंटकाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो असलेले बॅनर खाली टाकून त्यावरती झोपल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकाराचा ओबीसी समाजाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे। रोहन गलांडे हा पत्रकार असून तो चिंचोली माळी या गावचा रहिवासी आहे। त्याबरोबरच तो खासदार बजरंग सोनवणे यांचा कट्टर समर्थक असल्याचं सुद्धा समोर आलं आहे। बजरंग सोनवणे यांच्यासोबत त्याचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत। त्याबरोबरच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचे सुद्धा फोटो रोहन गलांडे याचे असून ते फोटोसुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत। सदरील प्रकार हा शुक्रवारी दुपारनंतर झाल्याचं समजतं। रोहन गलांडे हा पूर्णतः नशेत असल्याचं दिसून येत आहे। यावेळी त्यानं जो बॅनर जमिनीवर टाकला आणि त्यावर तो झोपला, यावेळी एका ज्येष्ठ नागरिकानं त्याला पकडून बाजूला काढलं आणि त्यानं त्याला बुटानं चांगलाच प्रसाद दिल्याचं दिसून आलं आहे। एकंदरीतच या प्रकरणी पोलीस प्रशासनानं दखल काय घेतली, रोहन गलांडे याच्यावर कारवाई केली का, या बाबतीमध्ये अजून तरी स्पष्ट अशी माहिती समोर आलेली नाही। विशेष म्हणजे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार रोहन गलांडे याला पोलीस संरक्षण द्यावं याबाबतचं पत्र केज पोलीस स्टेशनला दिल्याचं समोर आलं आहे। हे पत्र ऑक्टोबर 2024 मध्ये देण्यात आलं होतं। त्यामुळे नेमकं त्यावेळी रोहन गलांडे याला धोका नेमका कोणापासून होता, बजरंग सोनवणे यांनी नेमकं कोणत्या आधारावर हे पत्र दिलं, या बाबतीत सुद्धा सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे। सदरील पत्राची महाराष्ट्र टुडे चॅनल पुष्टी करत नाही, मात्र सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे। महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक जरूर करा।